पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. भारतामध्ये आपण वापरतो त्यापेक्षा परदेशांमध्ये अनेक विचारणारे प्रश्न असे आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलं, तुझं शिक्षण कुठून आहे, तुला कोणी शिकवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कोणी शिकवले, तुम्ही कुठे शिकला. हालेलुया. तुम्हाला शिक्षण कुठे भेटले, तुम्हाला शिक्षण भेटत आहे का, कुठे भेटत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद राजा सांगत आहे की हृदय, माझा हृदय शिक्षण घेत आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद राजाला शिक्षण कुठून भेटत. हालेलुया. दावीद राजा देवळामध्ये असलं तरी, शत्रूंच्या कब्जामध्ये असलं तरी, जंगलामध्ये असलं तरी, हालेलुया, त्याला स्तुती आराधना करायची सवय होती. काही वातावरणामध्ये टाका. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे की तो मनन चिंतन करत. कशाबद्दल मनन चिंतन केला. देवाच्या नियमाविषयी. प्रेज द लॉर्ड. खरं ज्ञान देवाच्या वचनाविषयी मनन चिंतन करणाऱ्या व्यक्तीला मिळणार. तुमच्या मनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल प्रश्न पडत आहे. हालेलुया. महत्वाचा प्रश्न देवाच्या वचनाविषयी तुमच्या जीवनामध्ये पडत असेल तर, वाचनाच्या संबंधातील प्रश्नांचा तुम्ही उत्तर शोधणारा व्यक्ती असेल तर, नक्की तुमचा परमेश्वर तुम्हाला तुमच्या सायलेन्स मध्ये उत्तर देत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. सफनाया ग्रंथामध्ये, सफनिया chapter 1 verse 7. Praise the Lord. Hallelujah. सफनाया ग्रंथामध्ये पहिले अध्यायातील 7वं वचन पण सिस्टरच्या मागे बोलूया. प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा. कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे. त्याने आपल्या आमंत्रितांस पवित्र केले आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वराचं आमंत्रण आपल्यामध्ये कोणाला भेटत आहे. हालेलुया. प्रभूने कोणाला आमंत्रण दिलेलं आहे. हालेलुया. जाणायचं देवाच्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्यामध्ये काही लोकांनी मला बोलले, आम्हाला आईने मला आमंत्रण दिलं म्हणून. हालेलुया. आम्हाला आईने मला हाक मारले म्हणून. हालेलुया. आम्हाला आईने हाक मारले, आम्हाला आईने आमंत्रण दिलं. तुम्हाला कधी कळालं. हालेलुया. हे शांततामध्ये कळणारी गोष्ट आहे. परमेश्वर लोकांना शुद्ध करून घेत आहे. हालेलुया.
परमेश्वराच्या बलिदानासाठी परमेश्वर लोकांना शुद्ध करून घेत आहे. हालेलुया. हे कधी चालू होणार? जेव्हा मी शांत व्हायला, मौन धरायला, हालेलुया, बडबडणे बंद करू, देवाचे शरण जायला जेव्हा मी तयार होणार, तेव्हाच देव माझ्या जीवनामध्ये जे शुद्धीकरणाचं कार्य करणार त्याचा अनुभव मला मिळणार. हालेलुया. देव माझं शुद्धीकरण करत आहे. देवाच्या बलिदानाचा पुरापूर अनुभव मिळण्यासाठी देव माझा शुद्ध करत आहे. त्या अनुभवात तुम्ही जाणे गरजेचं आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. देवाने शुद्ध केलेले ते लोक आहेत, ते निराळा. देव परमेश्वर ज्या लोकांना शुद्ध करून घेत आहे त्यांचं जीवन निराळा आहे. त्यांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या एक घटना निराळा आहे. हालेलुया. आजच्या पहिल्या वाचनामध्ये नामान अशा एका व्यक्तीबद्दल आपण ऐकलेलं आहे. हालेलुया. सिस्टर लोक त्याचं गाणं बरं म्हणतात, दुःखी लगाया म्हणून. हालेलुया. नामान ने अलीशा की बात मानकर यादें के नदी में डुबकी लगाई. नामान ने अलीशा की बात मानकर यादें के नदी में डुबकी लगाई. हालेलुया. धन्यवाद येशू. पुढे ते ऐकायला चांगलं वचन आहे. एक वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डुबकी लागायला, प्रेज द लॉर्ड, तिथे बुडायला जायला प्रेरणा मिळाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, एक गरीब मुलगी नामांच्या घरी कामाला आली. जी मुलगी वाडवडिलांच्या हाताखाली देवाच्या वचनाचा मननचिंतन केलेला आहे. देवाच्या वचनाबद्दल अभ्यास केलेला आहे. आई वडिलांचा चर्चेचा विषय घरी देवाच्या वचनाबद्दल होते. हालेलुया. मिळत आहे त्या दिवसाचा पुरापूर फायदा करून, हालेलुया, एक मुलगी घर सोडून जायचा दिवस जवळ यायचा अगोदर वचनामध्ये कॉल केलेला आहे. हालेलुया. ती मुलगी घरामध्ये सरांना भेटत आली. हालेलुया. तिला दिसलं की मी ज्या घरी आहे त्या घरातील सरांना शरीरामध्ये फोडाचा आजार आहे. ही मुलगी तिच्या मागे कोणी लागलं म्हणून नाही, तिचा देव परमेश्वराला ती ओळखत आहे म्हणून तिने मागे लागलं. आमच्याकडे एक देव पुरुष आहे. इस्रायल मध्ये एक देव पुरुष आहे. तुम्ही त्यांच्याकडे गेलं तर आमच्या इस्रायल मध्ये अशा प्रकारचा आजारपणा बरं होत आहे. एक खात्री आहे. देवाला ओळखणारे लोक देवाचं वचन ओळखत आहे. देवाने केलेले कृती ओळखत आहे. हालेलुया. हालेलुया. एका मुलीच्या खात्रीवरून हा माणूस धाडस घेऊन स्वतःचा देश सोडून शत्रू देशाकडे जायला तयार होत आहे. स्वतःच्या राजाकडून परवानगीवर काढून तो शत्रू देशाकडे जात आहे. हालेलुया. इस्रायलचा राजा घाबरले. हालेलुया. इस्रायलच्या राजाला वाटलं की हे काहीतरी नवीन कुतंत्र असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया.
Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. हा नामान जेव्हा अलीशाकडे गेले त्यांनी सांगितलं हालेलुया आमच्याकडे जार्देन नावाचा नदी आहे तिकडे जाऊन एकदा बुडून घ्या. प्रेज द लॉर्ड. 7 वेळी बुडा. बरं हालेलुया 7 वेळी बुडून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हा जेव्हा समोर गेला जार्देन नदी त्यांनी बघितलं. हालेलुया. त्यांना खूप वाईट वाटलं. हालेलुया. जार्देन नदी बघितलेलं कोण आहे काय तुमच्यामध्ये? जार्देन नदी बघून गेलेले एक जण आहे, दोघे आहे, तिघे आहे. हालेलुया. तिचं पाणी कसं आहे जार्देन? हालेलुया. एकदम माणूसच आहे. हालेलुया. झाडच असेल तर एक बॉटल पाणी तिकडचं घेऊन यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक बॉटल पाणी आणून आपल्या घरी ठेवलं तर त्याच्या खाली एवढे माती नंतर बसते. एवढं मळकट पाणी आहे. हालेलुया. आता असे आहे तेव्हा पण तशाच प्रकारचे होते. हालेलुया. हा माणूस मिस्र देशातून आलेला आहे. तिथून नाईल नदी मिस्र देशातील लोकांचा नाईल नदी वगैरे तिथून वाहत आहे. हालेलुया. नाईल नदी वगैरे खूप सुंदर आहे. हालेलुया. पाणी एकदम स्वच्छ दिसत आहे. हालेलुया. आमच्या देशात काही नदी नाही का या मलकट पाण्यामध्ये उडायला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने सरांना विचारलं, सर 1,00,000 रुपयाचं इंजेक्शन घ्या म्हणून बोलत तुम्ही पैसा देऊन घेतला असता की नाही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढे गोळे खा म्हणून बोलत तुम्ही खाल्ला असता की नाही? मला असे काही बोलले का फक्त उडायला सांगितलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यांना अनुभवाचा खात्री आहे त्या व्यक्ती अनुभव शेअर करतात. तुमच्यामध्ये कोणाला तरी एका पायाचा अगदी वरचा सगळे भाग किंवा कमरेचा अर्धा भाग पूर्ण दुखत होते असे कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी भरपूर दुःख हृदयामध्ये आहे. ते दुःख घेऊनच तुम्ही आमरासमध्ये आला. हालेलुया. आता तुमच्या हृदयामध्ये थोडा बरं वाटायला लागलेला आहे. थोडासा स्माइल वगैरे तुमच्या चेहऱ्यावर यायला चालू झालेला आहे. त्या व्यक्तीला येशू सांगत आहे तू आनंदी हो. हालेलुया. 9 लोक आहेत जे तुम्हाला एक शांतीचे आशीर्वादाचे एक दान देतात. अनेक लोकांना येशू अंधाराच्या शक्तीच्या बंधनातून सोडून एक आशीर्वाद दिलेला आहे. येशूचा क्रूस घेऊन किराईला येशू दान देतात. हाताच्या एवढे भागामध्ये जर कोणाला तरी खूप दुखणे होतात तर हाताच्या एवढे भागामध्ये होते ते दुखणे पूर्णपणे येशूने क्लिअर केलेलं आहे. एक बोट असे बसणार असे छातीमध्ये एका पॉइंट मध्ये खूप दुखणे होता असे कोणाला तरी त्या त्रासातून प्रभूने आता सोडवलेला आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.